आता मुलांच्या पालकांसाठी थेट आर्थिक मदत सुरू होत आहे. जर तुमच्या कुटुंबात 1, 2 किंवा अगदी 3 मुले असली तरी तुम्हाला दरवर्षी 54,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकेल. तुमच्या मुलाचे वय आता पहिलीतले असो, दुसरीतील असो किंवा 18 वर्षांखालील असले तरी हे पैसे सर्व पात्र आईवडिलांना दिले जाणार आहेत. आजवर शासनाच्या बहुतेक कल्याणकारी योजना फक्त मुलींवर केंद्रित होत्या, पण आता खास मुलांसाठी देखील सरकारने एक महत्त्वाची योजना कार्यान्वित केली आहे. या उपक्रमांतर्गत कुटुंबातील प्रत्येक पात्र मुलाला दरमहा 2,250 म्हणजे वर्षाकाठी 27,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तुम्ही पाहू शकता, महिला व बाल विकास विभागाने या योजनेसाठीचा अधिकृत अर्ज जारी केला आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेचे नाव आहे बाल संगोपन योजना. तुम्हाला हाच अर्ज भरायचा आहे. यासोबत 7 आवश्यक कागदपत्रे जोडून द्यायची आहेत आणि त्यानंतर त्वरित तुमच्या बँक खात्यात प्रत्येक मुलासाठी दर महिन्याला 2,250 रुपये जमा होण्यास सुरुवात होईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हा दूरगामी निर्णय घेतला आहे आणि या योजनेचे अर्ज भरण्यास देखील कालपासूनच सुरुवात झाली आहे. मुलांच्या पालकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षण आणि चांगल्या पोषणासाठी म्हणून प्रत्येक मुलाला 27,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. मुलांच्या वयाच्या निकषांनुसार हा लाभ वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वितरित केला जाईल. तुमचा मुलगा नुकताच जन्मलेला असो, प्राथमिक शाळेत असो किंवा 18 वर्षांच्या आतला असो, ही संपूर्ण राज्यातील सर्व पालकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आता मुलांच्या पालकांना 2 मुलांसाठी 54,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. या योजनेचे अर्ज कालपासून सुरू झाले आहेत. त्यामुळे आता आपण पाहूया की हा अर्ज कशा प्रकारे भरायचा, यासाठी नक्की कोणती कृती करायची आणि कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. कारण अर्ज व्यवस्थित भरल्याशिवाय तुमच्या बँक खात्यात पैसे येणार नाहीत. बँक खाते कोणते लागते हे सर्व काही मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. आता पहा, जर तुम्हाला विश्वास बसत नसेल किंवा ही योजना खरी आहे की नाही अशी शंका तुमच्या मनात येत असेल तर तुम्ही वर्धा जिल्हा परिषदेच्या सरकारी वेबसाईटवर तपासू शकता. या वेबसाईटवर बाल संगोपन योजना असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. या योजनेचा संपूर्ण तपशील आणि आवश्यक कागदपत्रांची यादी तिथे उपलब्ध आहे. सर्व माहिती शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेली असल्याने ही योजना 100% खरी आहे आणि तुमच्या मुलांना याचा लाभ मिळणार आहे. योजना खरी आहे हे आपल्याला समजले तर आता पुढे फॉर्म कसा भरायचा ते पाहूया. हा जो अर्ज तुम्ही पाहत आहात तो महिला व बालविकास विभागाने दिलेला आहे. हा फॉर्म कुठून डाउनलोड करायचा याची लिंक देखील देण्यात येईल. हा फॉर्म प्रिंट काढून तुम्हाला जमा करायचा आहे. आता पहा, या फॉर्ममध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे, अर्ज कसा भरायचा, कुठे आणि काय लिहायचे, तसेच आवश्यक कागदपत्रे कुठून आणून जोडायची आहेत, यासोबतच मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची टिप सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या मुलाला 100% निश्चितपणे पैसे मिळवता येतील. तर पहा, बाल संगोपन योजनेचा हा फॉर्म आहे, ज्याच्या अंतर्गत प्रत्येक मुलाला दरमहा 2,250 रुपये देण्याची तरतूद याच्यामध्ये आहे. महिला बाल विकास विभागाचा फॉर्म आहे. हाच अर्ज तुम्ही भरायचा आहे. पहा, योजनेचे नाव बाल संगोपन योजना. फॉर्म भरायचा आहे तर आपण संपूर्ण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. पैसे मिळवण्यासाठी काय कागदपत्रे लागतात, अटी शर्ती काय आहेत, कोण अर्ज करू शकतं, कोणत्या मुलांसाठी योजना आहेत. हे पहा, 2025 हे जवळपास संपत आली आहे. त्यामुळेच राज्यातील सर्व नागरिकांसाठी, माता भगिनींसाठी ज्यांना मुलगा आहे त्यांच्यासाठी एक विशेष योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर कशा पद्धतीने हे पैसे मिळवायचे संपूर्ण सविस्तर आता जाणून घ्या. सर्वात आधी आपण मुलांसाठी जी योजना आहे, ज्यामध्ये मुलाला 2,250 रुपये प्रति महिना म्हणजे वर्षाला 27,000 रुपये कसे मिळतात, याचा अर्ज कसा करायचा, कागदपत्रे कोणती लागतात, कोणते पालक याला अर्ज करू शकतात, ती माहिती घेऊ. राज्यात बालकांच्या संगोपनासाठी ही सरकारी योजना राबवली जाते, ज्यामध्ये मुलांचे वय 0 पासून 18 वर्ष असणे आवश्यक आहे. म्हणजेच 18 वर्षाच्या आतील मुलांसाठी ही योजना आहे. आता बालसंगोपन योजनेअंतर्गत हे जे अनुदान होतं, पूर्वी लक्षपूर्वक ऐका, अनुदान पूर्वी 425 होतं आणि नंतर ते आता 2,250 करण्यात आलेला आहे. महागाई वाढल्यामुळे अनुदान वाढवण्यात आलेलं आहे. आता याचा लाभ कसा दिला जातो, तर हा लाभ जो आहे तो पात्र लाभार्थ्यांना कॅश स्वरूपात पूर्वी दिला जायचा, पण आता बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाते. मुलाचे आणि पालकाचं नावाचे एक जॉईंट अकाउंट उघडावं लागतं. कदाचित पालकाचं जरी असेल किंवा मुलाचं जरी मायनर अकाउंट असेल तर त्यावर तो लाभ मिळू शकतो. आता कोणत्या पालकांचा समावेश याच्यामध्ये होत असतो, कोणत्या पालकांच्या मुलांना हे पैसे मिळतात, पैसे बँक खात्यात येण्यासाठी नेमकं काय करायचं सगळं सांगते, पण त्याआधी याच्यासाठी कागदपत्रे काय लागतात ते जाणून घ्या, कारण की कागदपत्रे काढायला वेळ लागत असतो. तुम्ही बघू शकता, बाल संगोपन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे लागतात बघा. पालकांचं आधार कार्ड,
त्यानंतर बालकाचा आधार कार्ड किंवा त्याचा जन्म दाखला किंवा बोनाफाईड त्यानंतर लागतो, त्याचा आधार कार्ड, त्याचा रहिवाशी पुरावा, त्यानंतर जर आईवडील मृत झाले असतील तर त्या मृत्यूचं प्रमाणपत्र, त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर कुटुंबाचा एकत्रित फोटो आणि त्यानंतर जर बालक दिव्यांग असेल तर दिव्यांग असण्याचं प्रमाणपत्र, दिव्यांग बालकाचा पूर्ण फोटो, पालकांचं बँक अकाउंट किंवा पोस्टाचे पासबुक. त्यानंतर एक महत्त्वाचं कागदपत्र आता लागतं की ज्याचा 18 वर्ष पूर्ण झालेले नाही आहे, अशा प्रकारचीच बालकं ह्यासाठी पात्र असतील. आता त्यानंतर तुमच्याकडे जर पुरावे नसतील तर तुम्ही वीज बिल देऊ शकता, घरपट्टी पाणीपट्टी याचा पुरावा देऊ शकता किंवा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला देऊ शकता. तर अशा प्रकारचे कागदपत्र देऊ शकता. आता इथे पाहू शकता तुम्ही, हा फॉर्म आहे, लक्षपूर्वक पहा. आता हा फॉर्म आहे, तुम्ही इथे लक्षपूर्वक पाहू शकता. महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, बाल संगोपन योजनेअंतर्गत करावयाचा अर्ज, बालकाचं संपूर्ण नाव व पत्ता, जन्मदिनांक, जात व धर्म, इयत्ता, बोनाफाईड, त्यानंतर पालकाचं संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, बालकाची कौटुंबिक स्थिती, बालकाच्या कुटुंबाचे उत्पन्न, शेती व्यवसाय आहे का, लाभाची आवश्यकता, हे सर्व गोष्टी जोडायच्या. त्यानंतर खालचे आवश्यक कागदपत्र बघून घ्या. उत्पन्नाचा दाखला, आईवडील पाल्याचे आधार कार्ड झेरॉक्स, कुटुंबाचा एकत्रित फोटो, मुलाचा बोनाफाईड प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, आईवडील मृत झाल्यास मृत्यू प्रमाणपत्र, आईवडिलांचे बँक पासबुक, दिव्यांग प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे. आता हा फॉर्म आहे, लक्षपूर्वक पहा. आता ह्या योजनेसाठी कोण पात्र आहे, आता लक्षपूर्वक ऐका, कोण पात्र आहे. अनाथ बालके किंवा अशी बालके ज्यांचे आईवडील किंवा या दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे, अशी बालके. त्यानंतर तिसरा प्रकार अजून कोण, कोविडमध्ये जर कोणी मृत झालं असेल त्यांच्यासाठी, किंवा एक पालक असणारी मुले, किंवा ज्या पालकांचा मृत्यू झाला आहे, घटस्फोट झाला आहे, विभक्तीकरण झालं आहे, परित्याग झाला आहे, किंवा अविवाहित मातृत्व आहे, गंभीर आजारामुळे पालक रुग्णालयात आहे किंवा विघटित झालेलं असेल तर अशा प्रकारच्या, किंवा कुष्ठरोग असेल किंवा जन्मठेप भोगत असणाऱ्या कैद्यांचे पालके असतील, तीव्र मतिमंद बालके असतील, HIV ग्रस्त बालके असतील, किंवा अशी बालके आहेत की शाळेत न जाणारे बालकामगार, किंवा असे पालकांचे हे आहेत की ज्यांची परिस्थिती खूप कमी आहे, ज्यांची परिस्थिती खूप नाजूक आहे, तर अशा प्रकारचे पालक जे आहेत तर हे याच्यामध्ये येतात. तर हा जो फॉर्म आहे पहा, तर हा फॉर्म तुम्ही भरून देऊ शकता आणि तुमच्या महिला व बाल कल्याण विभागामध्ये, तुमच्या तालुक्याच्या महिला व बाल कल्याण विभाग, तिथे संपर्क करून हे करू शकता. जास्त करून हे अनाथ आणि एका पालकाचे जे पालक आहेत तर त्यांच्यासाठीची योजना आहे, पण अशाही पालकांसाठी आहे की ज्यांची आईवडिलांची परिस्थिती एकदमच खालवलेली आहे, तर त्यांच्यासाठी देखील ही योजना असू शकते. तर तुम्ही तुमच्या जवळच्या महिला व बालक विकास विभागांमध्ये जाऊन या फॉर्मची चौकशी करू शकता. जर तुम्ही याच्यामध्ये पात्र असाल तर तुम्ही ह्या फॉर्म भरून नक्कीच त्याचा लाभ मिळू शकता. तुम्हाला या योजनेची आधी माहिती होती का? नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.